नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऑफिसमध्ये क्लर्क बरोबर जीवाचे भांडण झालेले असते. तो क्लर्क त्याची माफी मागतो आणि बोलतो, मला माफ करा, मी तुमच्याविषयी आणि तुमच्या पत्नीविषयी खूपच वाईट बोलून गेलो. आणि तेव्हा जीवा देखील बोलतो की मी आता हे सर्व काही विसरून गेलो आहे. तो व्यक्ती त्याच्या पुढे मैत्रीसाठी हात पुढे करतो. तेव्हा जीवाला नंदिनीचे बोलणे आठवते. तुम्ही जर एखाद्या पुढे मदतीचा हात केला तर तो मैत्रीचा हात पुढे लगेच करेल. आणि जीवा देखील त्याला शेक हँड करून मिठी मारतो आणि त्याला माफ करतो. त्यानंतर आपण पाहतो घरी आल्यानंतर जीवा अतिशय आनंदित असतो आणि तो नंदिनीला उचलून घेतो आणि बोलतो, आज मला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी एक संधी मिळालेली आहे. आणि तेव्हा नंदिनी देखील अतिशय आनंदित होते. तेव्हा आणि पुढे बोलतो, परंतु मला जाम टेन्शन देखील आलं आहे. तेव्हा नंदिनी ही एक बॉल घेते आणि बोलते, टेन्शनला या बॉलप्रमाणे कॅच करायला शिका. तर तिकडे आपण पाहतो पार्थने आपली रूम अतिशय सुंदररित्या सजवलेली असते आणि ती रूम पाहून काव्याही विचारते, देशमुख हे काय केलं आहे तुम्ही? तेव्हा पार्थ बोलतो, आज मला तुमच्याबरोबर मूवी डेटला जायचे आहे आणि त्यासाठी हा सेट आहे. आणि पार्थसोबत मूवी विथ चीज पॉपकॉर्न असे बोलून तो पॉपकॉर्न देखील खायला देतो आणि काव्या ही पॉपकॉर्न आपल्या तोंडामध्ये पकडते आणि दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तेव्हा काव्या ही पार्थला किस करण्यासाठी त्याच्या जवळ जाते आणि दोघे एकमेकाला किस करतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ काव्या त्याचबरोबर जीवानंदिनी यांच्यामध्ये कशाप्रमाणे प्रेम वाढीस लागणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.